गडचिरोलीत गेल्या काही वर्षांपासून रानटी हत्ती धुमाकूळ घालतात, त्यामुळे शेतीसह इतर साहित्याचं मोठं नुकसान होतंय। येडानूर गावातही अशाच टस्कर हत्तीनं धुमाकूळ घातला। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी। जिल्ह्यामध्ये दोन तस्कर हत्तींचा अक्षरशः उच्छाद मांडलेला आहे आणि हे दोन तस्कर हत्ती गडचिरोली जिल्ह्याच्या शेजारी राज्यातून म्हणजेच ओडिशामधून येथून आलेले आहेत आणि हे हत्ती काही वर्षापूर्वीपासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्यांनी बस्तान मांडलेलं आहे आणि हे दोन तस्कर हत्ती पूर्ण जिल्हा परिसर पिंजून काढत शेजारील जिल्ह्यात म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा जाऊन ते परत वापस गडचिरोली जिल्ह्यामध्ये आलेले आहे। आणि सध्या हे दोन तस्कर हत्तीमधून एक हत्ती जो आहे तो वडसा वन विभागामध्ये सध्या धुमाकूळ करतोय आणि दुसरा हत्ती जो आहे तो चामोर्शी तालुक्यामध्ये धुमाकूळ करतोय। महत्त्वाचा विषय म्हणजे काल रात्री चामोर्शी तालुक्यातील कुनगाडा वन परिक्षेत्रामधील येडानूर या गावामध्ये 2 वाजताचा सुमारास हा हत्ती येडानूर या गावात शिरला होता, परंतु या हत्तीला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सायरन वाजवून हाकलून लावलेलं आहे। तरीसुद्धा हे हत्ती आजूबाजूच्या जंगलामध्ये बस्तान मांडून राहतात आणि परत पुन्हा रात्र झाली की गावामध्ये शिरतात। या हत्तींना हाकलून लावण्याकरिता वन कर्मचारी वन अधिकारी हे ड्रोनच्या माध्यमातून असू द्या किंवा पेट्रोलिंगच्या माध्यमातून असू द्या सतत त्या हत्तींवर नजर ठेवून बसलेले आहे। कुनगाडा वन परिक्षेत्रामध्ये मधुमती तावाडे या नावाचे वनपरिक्षेत्र अधिकारी महिला आहेत, त्यांची पूर्ण टीम महिलांची आहे, ते सुद्धा रात्रभर जागून त्या हत्तीला हाकलून लावण्यामध्ये विशेष प्रयत्न करत आहेत। महत्त्वाचा विषय आता या सर्वांचं लक्ष या हत्तीकडे लागलेलं आहे की हे हत्ती कधी परत जातील, कुनगाडा असू द्या किंवा वडसा या परिसरातून हे कधी ओडिसामध्ये वापस जातील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामन देवासह मनीष रक्षमवार, NDTV मराठी, गडचिरोली।